पवनपरी शेअर मार्केट क्लासेस, 15 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, शेअर ट्रेडिंगचे अचूक अंदाज, आपल्या गुंतवणुकीचा लाभदायक परतावा मिळवून देणारे मुंबई पुण्यानंतर प्रथमच सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकांना सुवर्ण संधी. गुंतवणुकीत हमखास भरघोस वाढ. निफ्टी व बँक निफ्टीचे मास्टर. पवनपरी शेअर मार्केट क्लासेस, गजानन हाऊसिंग सोसायटी, श्री गणपती मंदिराजवळ, कराड. चॅनल पार्टनर एंजल ब्रोकिंग अँड IIFL. प्रोप्रायटर शंकरवीर. मोबाईल नंबर 89 75 43 19 91. द न्यूजलाईन प्रस्तुत आरोग्याचा महामंत्र. नमस्कार. द न्यूजलाईन प्रस्तुत आरोग्याचा महामंत्र ही एक मालिका आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. कराड आणि परिसरातील विविध विषयांवर आपले वैद्यकीय अनुभवातून ज्यांनी म्हणजे तज्ज्ञ पदापर्यंतचा एक प्रदीर्घ असा एक वाटचाल करताना, प्रत्येक रुग्ण हाताळताना किंवा रुग्णाची व्यक्तिगत जी इतिहास आहे म्हणता येईल, पार्श्वभूमी आहे आजाराची, ती पाहून एक प्रकारचा एक फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि त्यातून काही गमक सापडलेलं आहे इथल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या काही डॉक्टरांना की ते विविध विषयांवरती रुग्णांच्या आजारावरती मात करण्यामध्ये यशस्वी एक प्रकारचं संशोधन म्हणता येईल औषधोपचार पद्धतीचं त्यांनी केलेलं आहे. अशा तज्ज्ञ डॉक्टरांना आरोग्याचा महामंत्रच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांसमोर घेऊन येतोय. त्यांचे अनुभव, त्यांची सूचना, त्यांची मते आणि त्यांचं मार्गदर्शन निश्चितपणाने आपल्या सर्वांना मंत्रासारखंच उपयोगी ठरणार आहे, जेणेकरून आपण आपल्या आजारावरती मात करणं असू दे किंवा आजाराला दूर ठेवणं असू दे किंवा त्या आजाराच्या काळामध्ये जे काही पथ्य पाणी असेल, व्यायाम असेल, घ्यायची काळजी असेल, अशा मौलिक सूचना हे तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर गौरी तामणकर. या गौरी तामणकर यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण केलेलं आहे. MBBS झालेले आहेत. पुढं त्या MBBS करून थांबल्या नाहीत. त्यांनी पुढं मेडिसिनमध्ये त्यांनी MD ही पदवी प्राप्त केलेली आहे. त्याचबरोबर एक म्हणजे गौरी तामणकरांचं वैशिष्ट्य काय, माहेर असेल किंवा सासर असेल, दोन्ही घरचा जो काय एक सामाजिक बांधिलकीचा वारसा त्यांना लाभलेला आहे आणि त्याच भावनेतून त्या वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना आपण किंवा आपली संस्कृती डॉक्टरांना ईश्वराच्या रूपात पाहतो आणि आरोग्याच्या बाबतीत आम्ही आरोग्य हीच खऱ्या अर्थानं धनसंपदा मानतो आणि मग अशा क्षेत्रात काम करत असताना अशा तज्ज्ञांची मौलिक मतं आपल्याला मिळतील. आणि सांगण्याची गोष्ट अशी की गौरी तामणकर या डायबेटिक स्पेशालिस्ट आहेत. आपण पाहतोय जगभरामध्ये डायबेटीस नावाचा जो आजार आहे त्या आजाराचा विळखा संपूर्ण जगाला पडलेला आहे आणि एक प्रकारे संपूर्ण आरोग्य किंवा जीवनशैली संकटात सापडल्याचं आपण पाहतोय. अशा वेळी या आजारावरती करायचे उपचार असतील, घ्यावयाची काळजी असेल, आता आपण पाहतोय यामध्ये काही लहान मुलांच्या सुद्धा मधुमेहाचा हा जो विळखा पडलेला आहे. अशा वेळी मधुमेह क्षेत्रामध्ये ज्यांनी अभ्यास केलेला आहे, गेली 12-14 वर्षे त्यांनी अनुभव घेतलेला आहे, त्यांच्या अनुभवाचा आपण पाहतोय डायबेटिक्स क्षेत्रामध्ये महिला म्हणून असणारं जे त्यांचं स्थान आहे किंवा महिला डायबेटिक स्पेशालिस्ट अशा पद्धतीनं त्यांच्या कामाची दखल देखील विविध संस्थांनी घेतलेली आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करून मधुमेह नेमका का होतो, मधुमेह काय आहे आणि घ्यावयाची काळजी, उपचार पद्धती याविषयी त्यांच्याकडे आपण चर्चा करणार आहोत. त्यांना काय याबद्दल विचारणार आहोत. मॅडम, काय सांगाल, मधुमेह म्हणजे काय? नमस्कार. पहिल्यांदा सगळ्यात मला तुमचे खूप आभार मानावेसे वाटतात, कारण मधुमेहाबद्दल अनेक माध्यमातून आपल्याला माहिती मिळत असते, पण ती सायंटिफिक माहिती मिळणं हे पेशंटच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळं अगदी सुरुवातीला आपण जाणून घेऊया की मधुमेह म्हणजे काय. तर आपल्या प्रत्येकाच्या शरीरात म्हणजे रक्तामध्ये साखर असते आणि ती आपल्याला खूप गरजेची असते, पण जेव्हा ठराविक लिमिटपेक्षा किंवा ठराविक प्रमाणापेक्षा जेव्हा रक्तातली साखर वाढते तेव्हा आपण त्याला मधुमेह झाला असं म्हणतो. आणि सध्याची परिस्थिती बघता दर 4 माणसांमागे एका माणसाला मधुमेह आहे, इतकं त्याचं भयावह प्रमाण आहे. म्हणजे 25% प्रमाण आहे जवळजवळ. आणि त्यामुळे आणि मुळात भारतात आपण भारतीयत्वामुळे सुद्धा आपल्याला मधुमेह होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि भारत ही 2024 मध्ये
किंवा 25 मध्ये चीनलाही मागे टाकून डायबिटीसची राजधानी बनणार आहे, इतकं त्याचं प्रमाण जास्त आहे. आणि त्यासाठी आम्ही खूप जास्त प्रयत्न करतोय की लोकांमध्ये त्याच्याबद्दलची माहिती पसरावी, लोकांमध्ये जागरूकता यावी आणि याचं प्रमाण वाढायचं थांबावं. आता आपण एक प्रकारे चिंताच व्यक्त केलेली आहे किंवा एक जागतिक अहवाल देखील तसं सांगतोय की भारत ही काही दिवसातच मधुमेहाची राजधानी होईल. अशा वेळेला मधुमेहाची काय कारण आहेत, कोणत्या कारणाने मधुमेह होतो? खरंच खूप महत्त्वाचं आहे जाणून घेणं, तरच आपण त्याच्यावर काम करू शकतो. कारण मधुमेहाची कारणं बघताना त्याचे आपण 2 विभागात विभागणी करतो की एक म्हणजे जी आपल्या हातात आहेत, जी बदल करता येण्यासारखी आहेत, आणि दुसरं म्हणजे बदल करता न येण्यासारखी आहेत. तर बदल ज्याच्यात आपण करू शकत नाही त्याच्यामध्ये आपले वय आहे किंवा आपली अनुवंशिकता आहे, आपलं भारतीयत्व आहे की भारतीयत्वामुळे आपल्याला मधुमेह होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण तरीही बदल करता येण्यासारखे जे घटक आहेत की जे आपल्या हातात आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. ते म्हणजे मधुमेह आहे किंवा ब्लड प्रेशर आहे, हे सगळे आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे झालेले आजार आहेत. आणि बदलती जीवनशैली म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बैठी जीवनशैली, आपल्या बदललेल्या आरोग्याच्या सवयी, बदललेल्या खाण्याच्या सवयी, वाढतं वजन, वाढता कमरेचा घेर. आणि पुष्कळ वेळा बायकांमध्ये सुद्धा याचं प्रमाण जास्त आहे, कारण आम्ही असं बघतोय की प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मधुमेह होण्याचं प्रमाण खूप वाढलंय. लहान मुलांमध्ये म्हणजे 2 वर्षापासून सुद्धा मधुमेह होण्याचं प्रमाण हे खूप वाढलंय. तर ह्याच्यात जी आपल्याकडे हातात कारणं आहेत ही आपण बदलू शकतो, त्याच्यावरती मुख्य काम करणं हे माझ्या या दवाखान्याचं उद्दिष्ट आहे. भारतीयत्वाचं एक मुख्य कारण आहे मधुमेह होण्याचं, हे जे आपण म्हणलेलं आहे. भारतीयत्वाचं कारण म्हणजे नेमकं काय, म्हणजे भारतीयत्वाची जीवनशैली किंवा खानपान पद्धती, म्हणजे नेमकं कोणतं कारण आहे की जेणेकरून तुम्ही असं म्हणला की भारतीयत्वाचं एक कारण आहे मधुमेह होण्याचं? 2 महत्त्वाची कारण आहेत की एक म्हणजे आपलं बॉडी कंपोजिशन, म्हणजे समजा आपल्याच वजन आणि उंचीचा एखादा अमेरिकन माणूस घेतला आणि भारतीय घेतला तर त्याच्यामध्ये मसल मास जास्त असतं आणि फॅटचं प्रमाण कमी असतं. तेच भारतीयांच्यात फॅटचं प्रमाण जास्त असतं आणि मसल मास कमी असतं. आणि त्यामुळे फॅटचं प्रमाण जास्त असल्यामुळे जे इन्शुलिन काम करतं शुगर कमी करण्यासाठी, त्याचं काम नीट होऊ शकत नाही. आणि दुसरं म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये, आपल्या पदार्थात किंवा आपल्या ताटामध्ये अन्न पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेटचं किंवा पिष्टमय पदार्थाचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे जसं परदेशात फक्त बाउलभर सॅलेड हे त्यांचं जेवण असू शकतं, तसं आपल्याकडे भाकरी, चपाती, भात याच्याशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही. आणि ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट पोटात जातात की ज्याच्यामुळे शुगर खूप फास्ट वाढते. त्यामुळे आम्ही पुष्कळ वेळा खाण्यापिण्याच्या सवयी बदलायला सांगतो की या तुम्ही बदलल्या तरीही शुगरला लागणाऱ्या गोळ्या किंवा शुगर कमी करण्यासाठी लागणाऱ्या गोळ्या, इंजेक्शन, औषधही कमी लागू शकतात. प्रेग्नन्सीच्या काळात जर योग्य काळजी घेतली गेली तर ते नवजात मुलांना होण्याचं टाळता येऊ शकतं का? नवजात मुलांना होण्याचं टाळणं थोडंसं अवघड आहे, कारण त्याची कारणं खूप स्पेसिफिक नाही आहेत. पण प्रेग्नन्सीत होणारा शुगरचा त्रास आहे तो तर नक्कीच आपण टाळू शकतो. त्याला 2-3 कारणं आहेत की एकतर प्रेग्नन्सीत वाढणारं वजन हे तुम्ही आटोक्यात ठेवलं पाहिजे, कारण आपल्याकडे प्रेग्नन्सी हा एक खूप असा महत्त्वाचा टप्पा मानला जातो की त्याच्यात खूप काळजी घेतली जाते. पण त्याच्यामध्ये आहाराचं खूप जास्त महत्त्व आहे, प्रेग्नन्सीमध्ये व्यायामाचं खूप जास्त महत्त्व आहे, हालचालींचं जास्त महत्त्व आहे. नंतर आता सध्या वाढणारं वय प्रेग्नन्सीमध्ये किंवा बरेच वेळा 30च्या पुढे प्रेग्नन्सी प्लॅन करतात, करिअरमुळे असेल किंवा काही कारणामुळे तो डिसिजन पुढे घेतला जातो, त्याने वाढतं वय या अनेक गोष्टींमुळे प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस होऊ शकतो. आणि प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस झाला तर पुढे त्यांच्या पुढच्या जनरेशनमध्ये किंवा पुढच्या बाळामध्येही लहान वयात मधुमेह होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे बदलतं समाज जीवन हे मधुमेहाला कारणीभूत ठरते. अगदी बरोबर आहे, कारण आम्ही असं म्हणतो की पूर्वी आम्ही लहान असताना 60च्या पुढच्या लोकांना मधुमेह होतो असं हे होतं, समाजात असं मानलं जायचं. मग तो हळूहळू 50 नंतर आला. आता तर आम्ही सांगतो की वयाच्या 40 नंतर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असू देत नसू देत, तुमचं वजन वाढलेलं असू देत नसू देत, नॉर्मल असू देत, किंवा तुम्हाला काही त्रास असू देत, जाणवू देत न जाणवू देत, 40 नंतर प्रत्येकाने रक्तातली साखर ही तपासून घेतलीच पाहिजे. कारण बरेच वेळा ही न जाणवता किंवा काही त्रास न होता सुद्धा तुम्हाला शुगर असू शकते. आणि मग काहीतरी वेगळा त्रास झाला किंवा ताप आला किंवा युरिन इन्फेक्शन झालं किंवा वरच्यावर खोकला झाला म्हणून जेव्हा आपण शुगर तपासतो तेव्हा ती शुगर वाढलेली आढळते.
त्यामुळे काहीही त्रास नसला तरीही 40 नंतर प्रत्येकाने साखरेचं प्रमाण रक्तातलं तपासून घ्यावंच असा आमचा अगदी जरूर आग्रह आहे प्रत्येकाला. आरोग्याची तपासणी केलीच पाहिजे. तज्ज्ञांचा सल्ला, मार्गदर्शन किंवा येणारा अहवाल आहे तो आपल्या पुढच्या निरोगी जीवनशैलीसाठी उपयुक्त आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवरती आजार होऊ नये किंवा तपासणीच्या अगोदर देखील आपल्याला व्यायाम म्हणा, आहार म्हणा, विहार म्हणा यातून काय आपल्याला काळजी घेता येईल का किंवा काय त्याचा चांगला उपाय होऊ शकतो का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण आता आम्ही असं बघतो की आधी पूर्वी असं होतं की शहरीकरणामुळे पुष्कळ वेळा डायबिटीस हा शहरी लोकांमध्ये जाणवतो, पण आता असं अजिबात नाहीये. ऑलमोस्ट अर्बन एरिया आणि रुरल एरिया दोन्हीमध्ये इक्वल आहे त्याचं. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली. कारण आपण आता बटन लावला की लाईट लागतो, नळ सोडलं पाणी येतं, आपल्या शारीरिक हालचाली इतक्या कमी प्रमाणात झाल्या आहेत किंवा बाहेर पडलं की आपण गाडीवर बसतो, पाहिजे त्या ठिकाणी पोहोचतो. किंवा इव्हन शेतीमध्ये पूर्वी लोक राबायची, काम करायची. आता यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरमध्ये बसतात, शेती करतात किंवा बसून इथलं मोबाईलवर पंप चालू होतो. इतक्या या सगळ्या गोष्टींमुळे आपली जीवनशैली खूप पैठी झाली आहे. दुसरं म्हणजे बदलत्या खाण्याच्या सवयी पण. कारण अनेक जणांचा आम्ही बघतो की सकाळचा नाश्ता हा वडापाव असतो किंवा आठवड्यातनं 2दा-3दा बाहेरचं खाणं असतं किंवा तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात असतात, पॅक फूड जास्त असतं किंवा लेस आहे, कुरकुरे आहे, वेफर्स आहेत, याचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात असतं. आणि त्यामुळे या बदलत्या खाण्याच्या सवयी असतील, बैठी जीवनशैली असते, याच्यामुळे सुद्धा मधुमेहाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याबरोबरच आम्ही जसं दारू, बिडी, सिगरेट, तंबाखू याच्याबरोबर आम्ही आणखीन 2 व्यसनांचा याच्यामध्ये सहभाग करतो. एक म्हणजे मोबाईल आणि दुसरं म्हणजे TV. कारण मोबाईलमुळे किंवा सध्याच्या या ऑनलाईन शिफ्ट झालंय सगळं काम, त्याच्यामुळे असेल आणि टीव्हीमुळे जवळजवळ 3-4 तास सलग एका ठिकाणी बसलं जातं. तर आम्ही सांगतो की 45 मिनिटापेक्षा जास्त एका जागी सलग बसायचं नाही. ब्रेक द सिटिंग पोझिशन असतं 45 मिनिट. 10 मिनिटाचा ब्रेक घ्या, पुन्हा तुमचं काम चालू करा. कारण या बैठ्या जीवनशैलीमुळे किंवा बसल्या जागी तुम्ही अखंड खात असता किंवा त्याच्यापुढे आणखीन एक महत्वाचा फॅक्टर सांगते मी. जसं बैठी जीवनशैली आहे, व्यायामाचा अभाव आहे, खाण्याच्या बदलत्या सवयी आहेत, त्याबरोबरच मानसिक ताणतणाव हेही शुगर वाढण्याचं खूप मोठं कारण आहे. त्याला करोनाची जोड आता सध्या मिळालेलीच आहे. पण तरीही कुठल्याही ताणाने आपल्या शरीरातल्या हार्मोनल लेवल्स असतील, इन्शुलिन लेवल्स असतील, या बदलतात आणि शुगर वाढायला ते कारणीभूत होतं. त्यामुळे शांत पॉझिटिव्ह जीवनशैली असेल किंवा आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवणं असेल, आवडत्या व्यक्तींबद्दल पॉझिटिव्ह गप्पा मारणं असेल, या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यातला ताण हलका व्हायला मदत होते. तर आम्ही सांगतो की तुम्ही माणसांशी संवाद साधा, मोबाईलमधनं संवाद साधू नका. आमचा खूप मोठा संदेश आहे सगळ्यांना. आता आपण आरोग्याचं हे सांगत असताना मधुमेह का होतो त्याची कारणं सांगितली, मधुमेह कोणाकोणाला होतो त्याची देखील कारणं सांगितली, आहार आणि विहार आणि व्यायाम याबद्दल देखील आपण सांगितलं. एवढी सगळी काळजी घेतल्यानंतर देखील समजा मधुमेह झाला तर नेमके काय उपाय करतात, तर तो बरा होतो का? हा एक सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे. तर इथे मला एक सांगावं असं वाटतं की आपण खूप जाहिराती बघतो की मधुमेह, डायबिटीस रिव्हर्सल वगैरे. तर डायबिटीस रिव्हर्सल किंवा मधुमेह बरा होणं ही एक फेज असते की याच्यामध्ये तुम्ही प्री डायबिटिक स्टेजमध्ये असता की याच्यामध्ये तुमची शुगर नॉर्मलपेक्षा जास्त असते, पण मधुमेह म्हणण्यापेक्षा ती कमी असते. तर या ह्याला जर तुम्ही योग्य आहार घेतला, व्यवस्थित व्यायाम केला, तर शुगर तुमची नॉर्मल लेवलला राहते. म्हणजे गोळ्या औषधं न घेता सुद्धा. परंतु ज्या क्षणी तुमचा व्यायाम कमी होईल, बंद पडेल किंवा तुमचा आहारात तुम्ही गोड खायला सुरुवात केली किंवा सांगितलेल्यापेक्षा वेगळा आहार चालू केला, तर तुमची शुगर प्री डायबिटीसमधनं डायबिटीस रेंजमध्ये जाऊ शकते. त्यामुळे जरी तुम्हाला असं असेल की फक्त व्यायाम आणि आहारावरती ती कंट्रोल केली आहे, तरी ते 2 महत्त्वाचे ट्रीटमेंटचे पार्ट आहेत. म्हणजे फक्त गोळ्या औषधं हा ट्रीटमेंटचा पार्ट नाही, त्याच्याबरोबर व्यायाम आणि पथ्य हे सुद्धा डायबिटीसच्या ट्रीटमेंटचे खूप महत्त्वाचे टप्पे आणि ते लक्षात घेतलंच पाहिजे सगळ्यांनी. प्रतिबंधात्मक काळजी, व्यायाम आणि उपचार असे तिहेरी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. मधुमित्र क्लिनिक नावाची एक अशी आगळी वेगळी संकल्पना आपण राबवली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये या मधुमित्र क्लिनिकच्या माध्यमातून तपासणी शिबिर राबवली. मधुमित्र क्लिनिकच्या माध्यमातून आणखीन काय सुविधा उपलब्ध आहे तिथे, जेणेकरून मधुमेह रुग्ण किंवा
तपासणी वगैरे ज्या ज्या काही व्यवस्था आहेत, आपल्याकडे काय काय व्यवस्था केलेली आहे मधुमित्र क्लिनिकच्या रूपाने? एक म्हणजे आम्ही जिथे मधुमित्र क्लिनिक चालू केलं तर आमची संकल्पना अशी होती की सर्व समावेशक उपचार पद्धती, की इथे पेशंट आला की त्याला फक्त गोळ्या औषधं लिहून जातील असं नाहीये, तर त्याच्याबरोबर त्याची रोजची जीवनशैली काय आहे, त्याच्यामध्ये काय आरोग्यदायी बदल केले जातील. मग त्यांना आमच्याकडे तज्ज्ञ डायटिशियन किंवा आहार तज्ज्ञ मॅडम त्या त्यांना त्यांच्या रोजच्या रुटीनमध्ये योग्य बदल सांगतात, योग्य आहार कसा घेता सांगतात. आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट आहेत की त्या तुम्हाला ज्या वेळेला व्यायामाला म्हणजे तुम्हाला जी वेळ आहे व्यायाम करायला योग्य त्या वेळेला तुम्ही कशा पद्धतीने व्यायाम करू शकता जेणेकरून तुमची शुगर कमी व्हायला त्याचा फायदा होईल, असा तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टकडनं आपल्याला व्यायामाबद्दल सल्ला मिळतो. माझ्याकडे सर्टिफाईड डायबिटीस एज्युकेटर आहे की जे तुम्हाला पूर्ण तुमच्या गोळ्या कशा घ्यायच्या इथपासून तुमच्या टेस्ट कशा करायच्या इथपर्यंत सल्ला देतात. आपल्याकडे दर 3 महिन्यांनी होणाऱ्या HbA1c जी टेस्ट आहे त्याचा आपल्याकडे पॉईंट ऑफ केअर म्हणजे मेक इन इंडियाचं मशीन आहे की याच्यामधून आपल्याला ताबडतोब त्याचा रिपोर्ट मिळू शकतो. कारण HbA1c ही जी टेस्ट आहे त्याचं डायरेक्ट रिलेशन कॉम्प्लिकेशनशी होतं. त्यामुळे आम्ही पेशंटला त्याच्याबद्दल अवेअर करतो आणि ती टेस्ट करून त्याचा रिपोर्ट सांगतो. त्याबरोबरच आपल्याकडे अतिशय महत्त्वाची जी कराडमध्ये पहिलंच लॅब आहे की जी म्हणजे फूड स्क्रीनिंग लॅब आहे की ज्याच्यामध्ये आम्ही पावलाची तपासणी करतो, ज्यामध्ये पावलाचं सेन्सेशन बघितलं जातं, पावलाला होणारा रक्तपुरवठा बघितला जातो आणि पावलाचं जमिनीवर पडणारं प्रेशर बघितलं जातं की जेणेकरून मधुमेहामुळे पावलाला काही त्रास होतोय का आणि जर तो झाला असेल तर लवकरात लवकर त्याच्यावरती उपचार घेणं, त्याची योग्य पावलाची काळजी कशी घेणं याबद्दल आम्ही पेशंटला माहिती सांगतो. कराड तालुक्यामध्ये असं परिपूर्ण मधुमेह रुग्णांसाठी परिपूर्ण क्लिनिक जे आपल्या मधुमित्र रूपानं आपण सुरू केलेलं आहे. याच बरोबर आपण जे सांगितलं की या सगळ्यामध्ये मानसिक स्वास्थ्य महत्वाचं आहे, तर मानसिक स्वास्थ्याच्या बद्दल आपल्याकडे काय समुपदेशन केलं जातं? आपल्याकडे बेसिकली भारतात मानसिक स्वास्थ्याबद्दलचा फारसा अवेअरनेस नाही आहे. तर US मध्ये प्राजक्ता मराठे म्हणून एक अतिशय तज्ज्ञ मॅडम आहे की ज्यांनी डायबिटीसमधल्या मानसिकतेवरती त्यांनी स्पेशलायझेशन केलंय. तर त्या कायमस्वरूपी झूमच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत असतात. ज्यांना खरंच गरज आहे काउन्सिलिंगची किंवा समुपदेशनाची त्यांच्याशी आमचे सेशन्स असतात, त्या त्यांच्याशी संवाद साधतात. आणि एक खूप महत्त्वाची मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण जसं बघितलं की लहान मुलांमध्ये मधुमेह होतो तर त्याच्या आईवडिलांना ते स्वीकारणं किंवा 4 वेळा आपल्या बाळाला इंजेक्शन द्यावं लागतं हे स्वीकारणं खूप अवघड जातं. तर त्यासाठी आपल्याकडे आता जवळजवळ 28 टाईप 1ची मुलं आहेत की जी 2 वर्षापासून 17 वर्षापर्यंत आहेत. तर त्यांचा आम्ही एक सपोर्ट ग्रुप चालू केला आहे. 2 महिन्यातनं एकदा त्याची सभा असते जेणेकरून त्यांना एकमेकांशी संवाद साधता यावं. आपल्या समदुःखी आणखी लोक असतील तर ते काय वेगळे उपाय करतात याची एकमेकांशी चर्चा व्हावी आणि त्याबरोबर तज्ज्ञांचं मार्गदर्शन आहे. मग ते खाण्याच्या बाबतीत असू दे किंवा प्राजक्ता मराठे मॅडम आहेत त्या त्यांना समुपदेशन करतात की भीती, काळजी, नैराश्य, चिंता याबद्दल तुम्ही कसं त्याच्याशी हँडल करावं हे सांगतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या हिंदुजा फाउंडेशनची आपण या सगळ्या मुलांना मदत मिळवून देतो आणि त्यांना पूर्णपणे मोफत लागणारं इन्सुलिन, ग्लुकोमीटर आणि टेस्टिंगसाठी ग्लुकोमीटरच्या लागणाऱ्या स्ट्रीप्स आणि जवळजवळ 30,000च्या ॲडव्हान्स तपासण्या या सर्वपणे मोफत त्या हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या सगळ्या सोयी या मुलांना मिळवून देतो. असा एक सामाजिक भान जपायचा पण आम्ही मधुमित्राच्या माध्यमातून एक छोटासा का होईना आपण प्रयत्न सुरू केलेला आहे. मधुमेह होणं हे कदाचित आपल्या आयुष्यामध्ये आलेला एखादा प्रसंग आहे एखाद्या व्यक्तीवरती, मात्र मधुमेही रुग्ण आणि तो मधुमेहाशी त्याचा संघर्ष ही त्याची व्यक्तिगत जबाबदारी आहे की समाजानं, कुटुंबानं, नातेवाईकांनी देखील भान ठेवलं पाहिजे? हा खूप छान मुद्दा तुम्ही उचललेला आहे. कारण मला कायम वाटतं की डायबिटीस झाला किंवा मधुमेह झाला की प्रत्येकाला असं वाटतं की ती त्या रुग्णाची जबाबदारी आहे, पण तसं नाही आहे. कारण तो जो रुग्ण आहे त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबियांचीही ती जबाबदारी आहे की त्याचं पथ्य सांभाळणं, त्याला वेळच्या वेळी औषधोपचार मिळवून देणं, त्याचं मॉनिटरिंग करणं, फॉलोअप डॉक्टरांशी ठेवणं आणि त्याबरोबरच फक्त समाजाची, फक्त फॅमिलीची पण नाही तर समाजाची सुद्धा ती जबाबदारी आहे. कारण आपण बघतो की अगदी साधी गोष्ट आहे, कुणाकडे गेलं आणि चहा घे आणि त्यांनी सांगितलं की मला डायबिटीस आहे, मला चहा नको, तर त्या माणसाला तो अपमान झाल्यासारखा वाटतो. तरी समाजाची पण जबाबदारी आहे की या मधुमेहाबद्दल स्वतः जाणून घेणं
आणि त्यानुसार त्या पेशंटच्यासाठी योग्य ते पर्याय उपलब्ध करून देणं ही त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. त्यामुळे मी एक अगदी छोटं हे सांगते आणि थांबते की हे फार लांब नाहीये हा काळ की जेव्हा कुठल्याही हॉटेलमध्ये गेलं तर तिथे एखादा डायबिटीस काउंटर असेल की जिथे त्या डायबिटीस लोकांना त्यांचं अन्न त्यांना लागणारे पदार्थ ते तिथे उपलब्ध होतील. आपण आता संवाद साधला डॉक्टर गौरी तामणकर. माणूस स्वभावानं गोड असणं ही खऱ्या अर्थानं समाजाची विश्वाची गरज आहे. पण माणसाच्या शरीरामध्ये गोड एक साखर ज्याला म्हणतो ती जर वाढली तर ती त्या माणसाच्या आरोग्यासाठी आणि एखाद्या माणसाचं आरोग्य बिघडलं तर सामाजिक स्वास्थ्य बिघडायला वेळ लागत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की समाज भान जपत किंवा समाज भान डोळ्यासमोर ठेवून ते मधुमित्र क्लिनिक नावाची एक संकल्पना इथं राबवलेली आहे. आणि इथं केवळ उपचार नाही तर प्रत्येक रुग्णाची व्यक्तिगत पार्श्वभूमी पाहून त्याचं वय पाहून त्याची सध्याची कार्यशैली पाहून या सगळ्याचा अचूक ताळमेळ घालून त्यांनी एक विकसित केलेली पद्धत आहे आणि त्याचे उपचार सुरू आहेत. द न्यूझीलंडच्या माध्यमातून आम्ही देखील आवाहन करतो की आपण सर्व स्वभावाने गोड राहूया. मात्र शरीरातली जी साखर आहे रक्तातली जी साखर आहे ती जर नियंत्रणात ठेवली नाही तर कदाचित आपण देशाचं नुकसान करतोय, आपण समाजाचं नुकसान करतोय. आणि म्हणून ती काळजी घेण्यासाठी आपण सर्व तत्पर राहूया. मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे की व्यायाम केला पाहिजे, जी बैठी जीवनशैली आहे किंवा निसर्गानं जे भारतीय शरीर रचनेला जे काही दिलेलं वरदान आहे ते देखील मधुमेहाला कारणीभूत ठरते. अशा वेळेला योग्य काळजी घेणं आणि त्यातून झाल्यानंतर खचून न जाता मानसिक स्वास्थ्य ठेवणं आणि व्यायाम आणि आहार यावरती देखील पुरेशी काळजी घेणं ती ज्याबद्दल त्यांनी सांगितलं ती आपण सर्व काळजी घेऊया. आणि नागरिकांना असं आव्हान आहे की मधुमित्र क्लिनिकच्या माध्यमातून आपली नियमित तपासणी करून घ्या आणि अचूक सल्ला आणि अचूक मार्गदर्शन आणि उपचार याचा देखील आपल्याला लाभ होईल आणि आपण समाज निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद. द न्यूज लाईन प्रस्तुत आरोग्याचा महामंत्र.